आज कवठेमहांकाळ तालुक्यातील खरसिंग गावामध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे आमचे कार्यकर्ते ज्यावेळी आमचं निवडणुकीचं प्रचार साहित्याचं वाटप करत असताना त्या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दमदाटी करून त्याला थांबवण्यात आलं आणि त्यावेळी त्याने असे आरोप केले की प्रकाश शेंडगे हे मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, त्यामुळे त्यांना मराठा समाजाची मतं मागण्याचा मुळीच अधिकार नाही आहे, अशा प्रकारची वाक्य त्या ठिकाणी वापरली गेली। त्याचप्रमाणे प्रकाश अण्णा शेंडगे आणि भुजबळ हे दोघंही नालायक आहेत असेही त्यांनी त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अपशब्द वापरले आणि त्यामुळं अशा प्रकारे तुम्हाला मतदान मागण्याचा अधिकारच नाही आहे। हे काय चाललं ह्या महाराष्ट्रामध्ये? सांगली जिल्ह्यात तर आता पण हे नव्हतं आणि या ठिकाणी ओबीसी आणि मराठा असा वाद या जिल्ह्यात यापूर्वी कधीच नव्हता। आमचे वडील या शेंडगे बापू या ठिकाणी आमदार होते, मी स्वतः त्या ठिकाणी जतमध्ये आमदार होतो, त्यावेळी हा वाद कधीच नव्हता आणि वास्तवाचा मराठा आरक्षणाला विरोध आम्ही कधी केलेला आहे? मराठा आरक्षणाला आम्ही कधीच विरोध केला नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाची मूळ मागणी जी आहे की 58 मोर्चाची मागणी आहे की कुठल्याही गरीब समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना 50% वरचं आरक्षण पाहिजे। या गरीब मराठ्यांना हे आरक्षण देण्यासाठी आम्ही कधीच विरोध केला नाही। जो काय आम्ही विरोध केला तो जरांगीने जी मागणी केली की आम्हाला कुणब्यांचे दाखले द्या, 57 लाख कुणब्याचे दाखले द्या आणि सरसकट सगळा मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवा, त्याला मात्र आमचा विरोध जो आहे तो आजही आहे, कालही होता आणि उद्याही राहणारच आहे। निवडणूक येईल किंवा जाईल, पण आमची भूमिका जी आहे त्या भूमिकेमध्ये आमचा बदल होणार नाही। त्या ठिकाणी त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की संविधानाने प्रकाश अण्णा शेंडगेंना सर्व समाजाकडे मतदान मागण्याचा अधिकार दिलेला आहे। त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की असं संविधान जे आहे ते आम्हाला मुळीच मान्य होणार नाही आणि त्यावेळी बरीच बाचाबाची त्या ठिकाणी झाली आणि शेवटी काही यांनी मध्यस्थी घेऊन ते वातावरण शांत केलं। परंतु हे जे काही सुरू झाले याच्यामध्ये की मराठा समाजाच्या मतदान जे आहे ते आम्ही मागायचं नाही, मग उद्या जर मराठा समाजाचे आमदार आणि खासदार जे आहेत ते जर ओबीसीनं मतदान मागायला गेले मग ओबीसीने काय तीच भूमिका घ्यायची का? हे महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे? काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? ह्या महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि यावेळी अशा प्रकारचे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जो काय वितंड माजवायचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करणार आहे आणि माझी हात जोडून विनंती सगळ्या विरोधक सगळ्या उमेदवारांना आहे, सगळ्या समाज बांधवांना आहे की अशा प्रकारचं हे जे आहे घटना पुन्हा घडता कामा नये। कुणी कुठेही मतदान मागू शकतो, कुणी कुणालाही पॉम्पलेट त्यांचं प्रचार साहित्य देऊ शकतो, ही मुभा घटनेनं आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून या सांगली जिल्ह्याचं वातावरण जे आहे ते कुणीही बिघडवायचा प्रयत्न करू नये। आमच्याकडून तसा प्रयत्न मुळीच होणार नाही आहे आणि शांततेनं ही निवडणूक जी आहे ती सर्वांनी मिळून शांततेने आणि लोकशाहीच्या मार्गानं ही पार पाडावी अशी माझी विनंती सगळ्या समाज घटकांना राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।